आपण ज्या जगात राहतोय ना, तिथे पुढे काय होणार आहे हे कुणालाच माहीत नाही. मग अशा अनिश्चित परिस्थितीत योग्य निर्णय घ्यायचे तरी कसे? द माइंड ऑफ अ फॉक्स, शेंटल इल्बेरी आणि क्लेम सेंटर यांचं हे पुस्तक आपल्याला नेमकं हेच शिकवतं की नेतृत्व कसं करावं, निर्णय कसे घ्यावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अनिश्चितेवर मात कशी करायची. या पुस्तकाची गंमत काय आहे माहितीये? याचा मूळ विचार एकदम साधा आहे पण जबरदस्त प्रभावी. ते म्हणतात की यशस्वी होण्यासाठी फक्त हुशारी असून चालत नाही, तर बदलत्या परिस्थितीसोबत स्वतःचे विचार बदलण्याची क्षमता असणं हे जास्त महत्वाचे आहे. आणि हाच विचार प्रल्हाद आणि वसुधा यांच्या गप्पांचा विषय आहे. चला ऐकूया तर. एका शांत बागेत प्रल्हाद पुस्तक वाचण्यात अगदी गढून गेला होता. तेवढ्यात वसुधा तिथे येते. काय प्रल्हाद, कुठल्या पुस्तकात एवढा हरवलायस? आणि हे काय, नावामध्ये कोल्हा वगैरे? काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय. प्रल्हाद हसून म्हणाला, अरे वा, बरोबर ओळखलंस. लेखक म्हणतात की जगात 2 प्रकारचे विचार करणारे लोक असतात. एक साळींद्रासारखे, म्हणजे जे फक्त एकाच मोठ्या कल्पनेला किंवा एकाच मार्गाला चिकटून बसतात. आणि दुसरे कोल्ह्यासारखे, जे एकाच वेळी अनेक शक्यता, अनेक मार्ग पाहतात. विचार कर, जो म्हणतो हाच एक मार्ग आहे तो अडकलाच म्हणून समज. पण जो विचार करतो की अनेक मार्ग असू शकतात, तो नेहमीच सुरक्षित राहतो. वसुधा म्हणाली, इंटरेस्टिंग आहे, पण मग कोल्ह्यासारखा विचार करायला सुरुवात तरी कुठून करायची? प्रल्हाद म्हणाला, त्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे हे ओळखणं की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि कोणत्या नाहीत. पुस्तकात म्हटलंय की आपलं आयुष्य याच 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. प्रल्हाद पुढे म्हणाला, हे बघ, साधं उदाहरण देतो. परीक्षेची तारीख कधी लागेल हे आपल्या हातात नाही, पण अभ्यास करणं तर आहे ना. शेअर बाजार वर जाईल की खाली हे आपण ठरवू शकत नाही, पण नवीन कौशल्य शिकणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. यशस्वी लोक काय करतात, तर ज्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणात आहेत त्यावर पूर्ण लक्ष देतात. आणि अयशस्वी लोक, ते फक्त ज्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणात नाहीत त्याबद्दल रडत बसतात. वसुधाने विचारले, ठीक आहे, हे तर पटलं, पण या माहितीचा वापर करून भविष्याबद्दल विचार कसा करायचा, म्हणजे अजून स्पष्टता कशी आणायची? प्रल्हाद म्हणाला, त्यासाठीच तर पुस्तकात एक भन्नाट आयडिया दिली आहे. ते त्याला 4 चौकटींचा विचार असं म्हणतात. प्रल्हादने समजावून सांगितलं, हे बघ, या चौकटी निर्णय घ्यायला खूप मदत करतात. पहिली चौकट आपल्या नियंत्रणात आणि निश्चित काय आहे, तर आपली मेहनत. दुसरी नियंत्रणात आहे पण अनिश्चित आहे, म्हणजे एखादं कौशल्य आपण किती लवकर शिकू. तिसरी नियंत्रणाबाहेर पण निश्चित, आपलं वय वाढणार हे निश्चित आहे. आणि चौथी सगळ्यात अवघड, नियंत्रणाबाहेर आणि अनिश्चित, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था, राजकारण. या 4 चौकटींमध्ये विचार केला की निर्णय घेणं एकदम सोपं होऊन जातं. वसुधा म्हणाली, अरे वा, हे तर खूपच प्रॅक्टिकल आहे, पण या विचारसरणीचा खऱ्या आयुष्यात कसा परिणाम होतो याचं काही उदाहरण आहे का पुस्तकात? प्रल्हाद म्हणाला, हो नक्कीच. पुस्तकात 2 कंपन्यांचं एक जबरदस्त उदाहरण दिले. त्यातून साळींदर आणि कोल्ह्याच्या विचारातला फरक अगदी स्पष्ट होतो. प्रल्हादने सांगायला सुरुवात केली, तर एक कंपनी होती, त्यांनी काय केलं, साळींदरासारखा विचार केला. आपला सगळा पैसा, सगळी मेहनत फक्त एकाच मार्केटमध्ये लावली. पण जेव्हा ते मार्केट कोसळलं, तेव्हा ती कंपनी अक्षरशः रस्त्यावर आली. बापरे, आणि दुसरी कंपनी? वसुधाने उत्सुकतेने विचारले. प्रल्हाद म्हणाला, त्याउलट दुसरी कंपनी होती कोल्ह्यासारखी हुशार. त्यांनी एकाच वेळी 3 वेगवेगळे प्लॅन्स तयार ठेवले होते. त्यामुळे एक मार्केट पडलं तरी त्यांचे दुसरे 2 प्लॅन्स तयार होते. यामुळे ती कंपनी केवळ टिकली नाही, तर तिने प्रचंड प्रगती केली. वसुधा थोडा विचार करत म्हणाली, ह्यावरून एक खूप महत्वाचा प्रश्न मनात येतोय प्रल्हाद. जर लवचिक असणं इतकं महत्वाचं आहे, तर मग लोक बदलायला एवढं का घाबरतात? प्रल्हाद म्हणाला, कारण काय माहितीये, लोकांना वाटतं की स्थिरता म्हणजे सुरक्षितता. पण हे पुस्तक सांगतं की स्थिरता हा एक भ्रम आहे. खरं तर जगात काहीही स्थिर नाही, ते सतत बदलत असतं. आणि जो या बदलाला आनंदाने स्वीकारतो तोच खरा टिकतो. प्रल्हाद पुढे म्हणाला, पुस्तकात एक खूप सुंदर उदाहरण आहे. जेव्हा वादळ येतं तेव्हा मोठी ताठर झाडं मुळापासून उन्मळून पडतात. पण जे लवचिक गवत असतं ना, ते फक्त वाकतं आणि वादळ निघून गेल्यावर पुन्हा उभं राहतं. आपल्या विचारांचंही अगदी तसंच आहे. ताठर विचारांचा माणूस मोडतो, पण लवचिक विचारांचा माणूस प्रत्येक परिस्थितीतून तरून जातो.
वसुधा अगदी प्रभावित होऊन म्हणाली, वा, म्हणजे हे विचार फक्त बिझनेस किंवा कंपन्यांपुरते नाहीत तर? प्रल्हादने होकार दिला. अगदी अगदी बरोबर. नोकरी निवडताना, नाती जपताना, शिक्षण घेताना, गुंतवणूक करताना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर हे फॉक्स माइंडसेट उपयोगी पडतं. वसुधाने विचारले, मग आता हे सगळं ज्ञान वापरून योग्य निर्णय घ्यायचा कसा? त्यासाठी काही सोपी पद्धत सांगितली आहे का? प्रल्हाद म्हणाला, हो, त्यासाठी पुस्तकात एक सोपा निर्णय मंत्र दिलाय. फक्त 4 प्रश्न आहेत त्यात. प्रल्हाद म्हणाला, कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी ना फक्त स्वतःला 4 प्रश्न विचारायचे. 1. या परिस्थितीत निश्चित काय आहे? 2. अनिश्चित काय आहे? 3. यात माझ्या नियंत्रणात काय आहे? आणि 4. सगळ्यात वाईट काय होऊ शकतं? या 4 प्रश्नांची उत्तरं मिळाली की निर्णय घेणं खूप सोपं होतं. प्रल्हाद पुढे म्हणाला, आणि हेच बघ, नात्यांमध्येही लागू होतं. कोणतंही नातं कधीच एका जागी थांबत नाही. त्यात सतत बदल होत असतात. जे लोक हे बदल स्वीकारतात, एकमेकांशी बोलत राहतात, त्यांची नाती जास्त काळ टिकतात, अधिक घट्ट होतात. वसुधा म्हणाली, प्रल्हाद, खरंच खूप काही शिकायला मिळालं. जर या संपूर्ण पुस्तकाचं सार एका वाक्यात सांगायचं असेल तर तू काय सांगशील? प्रल्हादने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, भविष्याचा अंदाज बांधत बसू नका. भविष्यात येणाऱ्या कोणत्याही शक्यतेसाठी तयार राहा. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? एकाच कल्पनेला किंवा विचाराला चिकटून बसू नका. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात आहेत फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा. अनिश्चितता म्हणजे संकट नाही, तर ती एक संधी आहे असं बघा. नेहमी एक नाही तर अनेक पर्याय तयार ठेवा. विचारांमध्ये लवचिकता ठेवा आणि भविष्याची चिंता करण्याऐवजी त्याची तयारी करा. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, कोल्ह्यासारखी बुद्धी म्हणजे धूर्तपणा किंवा लबाडी नव्हे, तर ती कोणत्याही बदलाला सामोरं जाण्याची तयारी आहे.